आज रेगुलर टीम से देखिए बात करेंगे कौन सा टीम रहेगी जो 2 मुकाबला जीत कर घर को जाएगी। यहाँ पर मुन्ना भाई बहुत बढ़िया, देखिए यहाँ से कई क्राउड जागे, यहाँ से थोड़ा सा चर्चा चलता हुआ। वाडेकर 40+ टीम देखिए बात करेंगे, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। रेगुलर टीम पे देखिए बात करेंगे, उनकी बहुत बेहतर काम कर रही है। तर नक्कीच बाबूशाह सर प्राइज आलेत सलग 3 षटकार। जगदीश भंडारी यांच्याकडून सलग 3 षटकार 1500। धन्यवाद। चला मॅच ऑन करा, टीम मीटिंगची परवानगी नाही। तो चलिए तैयार। ओह पहला गेंद देखिए, कमाल का ड्राइव यहाँ से वाइडिश लॉन्ग अप देखिए तैनात किया गया। यहाँ से एक सिंगल आता हुआ, यहाँ से बहुत बड़ी चुनौती यहाँ पर एडिशनल और टीम के लिए, खास करके यहाँ से चलिए गाउत भी देखिए बात करेंगे एडिशनल और टीम यहाँ से। और दूसरी बात करेंगे तो पूरी डंका मचाई है वीर बजरंग सीडन टीम देखिए बात करेंगे। और टीम ये भी है निश्चित रूप से, क्योंकि वहीं जाओ सीडन की बॉल भी देखते हैं, एडिशनल की बॉल भी देखते हैं, लेकिन ये दोनों हैं भाई, क्या बात है। और इस बार देखिए खींच कर मारा यहाँ से, आविष्कार थे वहां पर फील्डर, लेकिन बन गए दर्शक। बहुत बढ़िया टाइमिंग बॉटम एंड देखिए 6 रन। का अंत नहीं, मुगलों के विनाश था, क्या बढ़िया एलिवेशन था यहाँ पर। देखिए नजदीक फील्डर रखे, पॉइंट गली अंदर रहते हैं, जिसका फायदा यहाँ से बैटर पूरी तरह से लेते हुए यहाँ से गेंदबाज फिर से एक बार होंगे तैयार से, लंबी रनअप के साथ है, रफ्तार गति सब कुछ देखिए यहाँ से हासिल करते हुए। और इस बार भी देखिए स्वीप कर दिया यहाँ से, गेंद को रोकते हुए यहाँ से रोका गया यहाँ पर, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर यहाँ से 2 रन देखिए यहाँ से कंप्लीट करते हुए। और कुल स्कोर देखिए इसके साथ साथ है, अंपायर 2 रन या 3 रन, 3 रन कंप्लीट है, 3 रन कंप्लीट है यहाँ से। और 3 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 16 रन। देखिए बहुत बढ़िया शुरुआत, पहला ओवर देखिए जहां से पहला ओवर देखिए 16 रन बनाए यहाँ से। थोड़ा सा देखिए चर्चा चलता हुआ यहाँ से, क्योंकि वीर बजरंग सीडन टीम बात करेंगे तो गेंदबाजी जिनकी ताकत है, स्ट्रेन देखिए, थोड़ा सा पेनेट्री पावर प्ले देखिए यहाँ से
बहुत बढ़िया देखिए डीजे यहाँ पर थोड़ा अच्छा साथ देते हुए यहाँ से, ऐसे साथ देते रहिए यहाँ से। चलिए 3 विकेट लगातार लेते तो यहाँ से जगदीश दादा भगत देखिए इनकी तरफ से 500 रुपया अनाउंसमेंट देखिए आपको हर इनिंग में और ऊपर में देखिए क्या आ जाएगा समय समय पर कंटिन्यू नहीं यहाँ पर जगदीश दादा भंडारी देखिए बात करेंगे। जगदीश दादा भंडारी देखिए दोनों तरफ से यहाँ पर कैश प्राइज लगाए। हैट्रिक विकेट के लिए देखिए 500 और छक्के के लिए 1500। ओके दादा बस आता थांबा। चलिए यहाँ पर ओ ये चलिए रिवर्स खेलने गए देखिए बल्ला छुआ था यहाँ से, अंपायर थोड़ा सा रिलाए बल्ला छुआ था। हाँ छुआ था क्या बात है देखिए से, क्योंकि डाउट में हम रहे थे यही सोचे देखना चाहते कि बल्ला छुआ था देखिए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से और सर तो हिलाए थोड़ा पैर भी हिला दीजिए और मजा आ जाएगा आपके साथ ही। अंपायर और सब चाहते हैं यहाँ से, मानिश सर के ऊपर बहुत कुछ था यहाँ से उम्मीद है। और आविष्कार पाटिल लेके यहाँ से और धुनार खिलाड़ी है भाई यहाँ से, इनकी काबिलियत की जितनी भी दाग दो उतना ही कम यहाँ से। और इस बार देखिए गति दिया था लेकिन देखते हैं एलिवेशन मिला या नहीं। ओ बढ़िया कैच, पिछला कैच छूटा लेकिन उसके बाद देखिए दूसरा कैच मिला यहाँ से। भरत पाटिल देखिए टीम के कैप्टन है, देखिए कितनी बड़ी दिल यहाँ से देखिए जाके गेंदबाज को तुरंत बधाई दिए कि भला ही हमसे कैच छूटा था लेकिन आपने अच्छे काम किए। भरत पाटिल कहा जाए तो जिनके नाम से देखिए ये टीम पहचानी जाती है। बीरबजरंग श्रीराम टीम देखिए बात करेंगे। एक महेंद्र सिंह धोनी था विकेट के पीछे हमेशा अपने गेंदबाज को इशारा करता रहता था लेकिन गेंदबाज को विकेट मिलता था लेकिन कमेंट्री बॉक्स में यही चर्चा होता था कि धोनी की चालाकी काम आ गई। तो वही भरत पाटिल देखिए विकेट के पीछे ओझाल फेंक रहे हैं लेकिन एजुस ने और टीम को देखिए पहला झटका लगा यहाँ से। एजुस ने कहा जाए तो सागर सर और उछाले यहाँ से हवा में है, फील्डर से थोड़ा दूर है यहाँ से। पहला रन लेंगे दूसरे के लिए जाएंगे और दूसरा हुआ, अब क्या तीसरा यहाँ से, तीसरा देखिए यहाँ से थोड़ा फंसे हैं बैटर से। ओ गेंदबाज का वो टकराव हुआ, संभालिए संभालिए। बैटर की भी कोई गलती नहीं थी और मेरे हिसाब से आविष्कार की भी कोई गलती नहीं थी क्योंकि गेंद ऐसा जगह थ्रो हो गया और बैटर वहीं भाग कर आ रहे थे। होता है कभी कभी। और टोटल देखिए जाकर पहुंच गया 3 रन देखिए जहां पर 2 होना था लेकिन तीसरा 19 हो गया, स्कोर देखिए 19 तक पहुंचता हुआ। सागर सर बात करेंगे ना एडोश ने कहा जाए तो के देखिए हमारे एक अच्छे कमेंटेटर उभर कर आए हैं। करण कालन सर वहाँ पर देखिए बात करेंगे टैलेंट्स कमी नहीं देखिए यहाँ से और ख़ास करके देखिए बात करेंगे चलिए बात करेंगे क्या देखिए करण की हमने जिक्र किया यहाँ से और निश्चित रूप से यहाँ पर परमेश दादा माले देखिए कौन बोल सकता है और हमारे शमी दादा कलन और शमी दादा की मैं आज कुछ समय पहले के इंटरव्यू देख रहा था। निश्चित रूप से बहुत पहले वो इंटरव्यू दिए थे यहाँ से, बहुत संघर्ष किया उन्होंने पर्दे में आने के लिए। टीम का स्कोर देखिए यहाँ से 20 रन बनाए। नहीं देखिए हेडुश ने टीम खेली इसलिए जिक्र कर रहा हूँ। शमी दादा पहले जॉब करते थे, बाद में रिक्शा लिए यहाँ पर और डैशिंग उनको पसंद था पहले से और उन्होंने जिक्र किया इंटरव्यू में, इतनी बड़ी बात बताया कि एक समय उनके पास उड़ा पाव के लिए भी पैसा नहीं हुआ करता था। इतना खुल कर देखिए सेमी कालन से यूट्यूब स्टार देखिए आज से पढ़े और आज उनके देखिए कैरियर है कैसा संभलता हुआ। और उनके बेटे जो हैं भाई वो उनसे भी बड़े हैं
रूपांश देखिए उनका तो जवाब ही नहीं भाई। लेकिन ये मैच के बारे में थोड़ा जिक्र करेंगे, वक्त मिलेगा तो निश्चित रूप से उनके बारे में जिक्र करेंगे। अब 22 रन बनाए यहाँ से, बहुत सारे देखिए टेनिस क्रिकेट देखिए सागर सर कितनी सारी चीज़ें लेकर आता है यहाँ से, बहुत बढ़िया सागर सर। देखिए हमने भी जब महाराष्ट्र में आए बहुत संघर्ष किए, अक्षय कुमार की जैसे हमारी कहानी थी, गोविंदा की जैसे हमारी कहानी थी। 22 रन मुंबई हमको जम गई, बोलो ना। मुंबई मुंबई देखिए मुंबई हमको जम गई, ये हमने स्टेटस में रखते हैं, इस सॉन्ग आपको पता रहेगा। क्योंकि पहला एक कंपनी में लगे, वहाँ नहीं जमा काम, फिर होटल में लगे, वेटर किए, वेटर करते करते देखिए आज होटल में भी अच्छी पेमेंट मैनेजर बन गए। और जो आगरी समाज है महाराष्ट्र ने देखिए ठाणे रायगढ़, इसलिए विश्वनाथ सेठ मस्कर देखिए मैं इनकी टूर्नामेंट में आज जुड़ा, बहुत सारी टूर्नामेंट देखिए आज करीब था सागर मांडोकर सर, लेकिन जिन्होंने हमारे हाथ पकड़कर बढ़ाया इस कमेंटेटर में, तो बोलना नहीं चाहिए। यहाँ से टीम का स्कोर देखिए पहुंचा है 22 रन, 2 ओवर कंप्लीट है। चलते थोड़ा डीजे के पास से, थोड़ा शांत है काफी समय से डीजे अनिल। बाकी है क्या बात है। कल्पेश पाटिल सर देखिए यहाँ पर बता रहे हैं 23 सर के खिलाफ देखिए यहाँ से पहला मैच में 51 रनों का इनिंग्स था। ओ देखिए अच्छे स्कोरर की ये निशानी होती है, वो तुरंत अपना अपडेट करते रहते हैं। और इस बार देखिए खिंचकर मारा है दो फील्डर के बीच से, यहाँ पर क्या गेंद को रोकेंगे, नहीं भाई, गेंद चू मंतर काव कर्नर को चिरता हुआ 4 रन। गेंद देखिए यहाँ से हो चुका है, लेकिन अभी भी यहाँ से 3 गेंद बचा हुआ है। यहाँ पर टीम का स्कोर देखिए बात करेंगे 28 रन, लेकिन आने वाला देखिए इस ओवर का 3 गेंद से अगर बात कर लेंगे,
ओ ये चलिए बड़ा हिट भाई यहां से, कमाल की टाइमिंग देखिए यहां से, और संपर्क भी था, एलिवेशन भी था, लाजवाब यहां से, क्या बल्ले का फॉलो था यहां से, देखिए यहां से हवा हवाई, अरे गेंद को छक्के के लिए उड़ाई। छक्का आने के बाद ओ वापस देखिए यहां से, इस बार बल्ला घूम गया था, कैच का, ओ कैच लिया गया, बढ़िया कैच। सुशांत देखे माथे थे यहाँ पर कैच के नीचे, यहाँ पर आसान नहीं था पीछे की तरफ भागकर जाकर कैच लेना, बड़ा बिग विकेट देखिए रोहित मात्रे का विकेट। पिछला मैच में अर्धशतक और इस मुकाबला में देखिए धुआंधार शुरुआत किए थे, एक छक्का लगाए, एक चौके लगाए और 15 रनों का इनिंग्स कंप्लीट होता हुआ। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से तो चलिए बात करेंगे यहां से, अभी भी देखिए एक गेंद से ऐसे यहां पर एक गेंद देखिए अभी भी बचा हुआ यहां पर इस ओवर की, लेकिन पूरी इनिंग की बात करेंगे 7 गेंद टीम का स्कोर देखिए यहां से 34 रन यहाँ पर रोहित का विकेट देखते हैं यहाँ से कितना कमबैक लेकर लगा आएगा। सो एक बात करेंगे, एक अच्छे इनफॉर्म खिलाड़ी हैं, टच में एकदम से सागर मांडोकर से देखिए बात करेंगे, इनिंग ब्रेक में इनका सम्मान किया जाएगा। चलिए अमर दादा नमस्कार, देखिए अमर सेठ, इनसे संपर्क करें, कांटेक्ट करें यहाँ पर से, और रन आता हुआ यहाँ से देखिए बात करेंगे, सिंगल देखिए यहाँ से, और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 35, 3 ओवर कंप्लीट है यहाँ से। और बहुत अच्छा देखिए पहला ओवर की अगर बात करेंगे 16 आया था, सेकेंड ओवर में देखिए गेम में वापस लौट आए थे यहाँ से अभिष्कार पटेल ने 6 रन खर्च किया था, 22 में थे, लेकिन इस ओवर में देखिए बात करेंगे रन लाए खींचकर 13 रन आता हुआ, लेकिन अंतिम देखिए 6 गेंद सागर सर, ये 6 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा, 35 पर पहुंचे हैं, अगर ये 6 गेंद में कहीं 14-15 रन जोड़ लिया फिर 50 से बहुत बड़ी फाइटिंग टोटल हो जाएगी, अगर ये 6 गेंद में कहीं 5-7 रनों के अंदर रोक लिया तो बहुत बड़ी वापसी भी यहाँ पर हो जाएगी सीडन टीम के दृष्टिकोन से ऑब्वियसली। तर दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत, चांगली फाईट आपल्याला बाबूशाह सर शेवटपर्यंत पाहायला मिळेल। शिरडोन संघाकडे सुद्धा बॅटिंग आहे, मात्र जो नारिवली विरुद्ध सामना पाहिला कमालीचा सामना होता आणि प्रेक्षक वर्गाला तसे सामने पाहायला नेहमी आवडतं आणि बाबूशाह सर होलीचा सण सुरू झालाय। चलिए होली, लेकिन यहाँ पर देखते हैं किसका चलेगा गोली। तर बाबूशाह सर काही फेस्टिवल असतात त्यांना ते खूप मिस करतात क्रिश। नहीं कुछ मिस नहीं, भला ही जन्मभूमि उड़ीसा है लेकिन कर्मभूमि यही देखिए 3 टिकट कैंसिल हो चुका है, दोस्त की शादी, इसकी शादी, बहुत कठिन देखिए आज बुकिंग मुश्किल से 8-10 दिन का समय निकाल कर जाते हैं यहाँ से। जिस महाराष्ट्र में देखिए इतने प्रेम मोहब्बत है, तभी तो हमने गाना लगाते हैं ना भाई, मुंबई हमको जम गई, देख के मुंबई के नज़ारे दिल के धड़कन थम गए। आधार कार्ड भी चेंज कर चुके हैं, अभी क्या और क्या बात चेंज है? करें बताइए। क्या बात है। वोटिंग में यहाँ पर डाल रहे हैं नाम पे देखिए, ओ ये चल यहाँ से नाम ने क्या रखा है भाई, यहाँ से कहते हैं ना जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है, वरना दूर से सलाम है। 4 रन स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 39 देखिए यहाँ से 39 तक पहुंचते हुए, और गेंदबाज में देखिए यहाँ से
चलिए यहाँ पर स्कोर देखिए जाकर यही बात बताए थे कि आखिरी ओवर सागर सर बहुत कुछ है, ये मैच का निर्णायक मोड़ पर लेकर जाएगा, मैच को कहाँ छोड़ेगा। लेकिन एडुश ने और टीम में तारीफ करना चाहूँगा इसलिए क्योंकि भलाई देखिए विकेट उनका गिरा है, लेकिन जो औसत एवरेज को है ना अच्छा बरकरार रखे। लेकिन आगे का 5 गेंद क्या स्वीडन फिर बजरंग स्वीडन टीम वापस लौट पाएंगे, यहाँ से लौटते हुए वापस। देखिए ये टीम भी देखिए हमेशा इनकी गेंदबाजी से लीजिए, अब मुझे लगता है बल्लेबाजी में सुई अग लीजिए, आविष्कार लीजिए, फाइट देना होगा अगर मैच जीतना है। अगर वही बात करेंगे अगर एडुश ने और टीम को मैच जीतना है उनको भी देखिए गेंदबाजी के साथ बैटिंग, क्योंकि ये देखिए इतना अच्छा टारगेट बनेगा जहां दोनों टीम को मेहनत करना होगा, कितना रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा। अरे आगे बढ़ने का हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। स्कोर देखिए ऐसे 40 रन, लेकिन सभी भी देखिए 4 निर्णायक ही नहीं। देखिए यहाँ से क्या 50 तक पहुंच पाएंगे या 45 के अंदर रोक पाएंगे। हाँ खींचकर मारे यहाँ से, लेकिन एलिवेशन नहीं मिला भाई यहाँ से। देखिए रात होने के साथ साथ जो एडिशनल टीम के साथ हो रहा है ना, ये मत सोचे कि वो सीडन टीम के साथ नहीं होगा, उनकी बल्लेबाज के लिए भी वही दिक्कत होगा। टाइमिंग अच्छा करना पड़ेगा परफेक्ट, और बॉटम एंड का इस्तेमाल ताकत देना पड़ेगा। ओस ड्यू फैक्टर है कि थोड़ा नमी आती हुई विकेट पर, और जिसके कारण देखिए गेंद फंस रहा है। यही बात बताया कि सिर्फ एडुश ने कि बल्लेबाजों के लिए नहीं, जब सीडन टीम मैदान पर आएगी ना उनके बल्लेबाज के लिए भी थोड़ा दिक्कत रहेगा। और इसलिए जितने रन आप बचा लोगे, जितना रन आप यहाँ से बचाओगे सीडन टीम, उनके बैटर के लिए आसान होगा। लेकिन वही एडुशनल टीम जितना रन बनाएंगे उनके गेंदबाज के लिए आसान होगा। दोनों टीम की देखिए दृष्टिकोण से देखा जाए तो तभी तो मैंने बताया कि दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। न्यू बैटर्स हर्षद भंडारी देखिए यहाँ से सामने उनकी 3 गेंद बचा है, और हमारे एक जगदीश दादा भंडारी देखिए जहां 3 गेंद बचा है उनके आखिरी मौका है हैट्रिक के लिए। गेंदबाज लीजिए, गेंदबाज के लिए तो यहाँ पर मौका रहेगा, अगर 2 गेंद पर और लिए 500, अगर 3 छक्के दाग दिए तो फिर 1500। लेकिन देखते हैं यहाँ से ओ जाते जाते देखिए भाई खींच दिया यहाँ से, बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 अगेन फील्ड खुला रखिए। चलिए अंपायर यहाँ पर इशारा कर रहे हैं, थोड़ा फील्ड खुला रखिए। और रिएक्शन आपने फील्डर का देखा, उन्हें पता है कि ये छक्का बहुत बड़ा मैच में असर डाल सकता है। यहाँ से फील्ड में देखिए थोड़ा सा भरत पाटिल देखिए देख सकते हैं, अभिषेक पाटिल आपस में थोड़ा चर्चा चलता हुआ गेंदबाजों को देखिए और हिम्मत जोड़ रहे हैं। अभी भी 2 गेंद बचाए भाई यहाँ से। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 46 देखिए 46 रन। क्या बात है, क्या मुकाबला चल रहा है यहाँ से। कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी है, जो गिर कर संभल जाए वही जितना बाजी है। विरासत से तय नहीं होती है सियासत की फैसले, उड़ान तय करेगी। क्या आसमां किसकी होगी, एक तेरी एक मेरी। लेकिन सब अगला गेंद हो गया किसका भाई, निर्णायक गेंद रहेगा, आखिरी गेंद रहेगा। इसके बाद 5 गेंद टीम का स्कोर देखिए 46 पर रुका यहाँ से। नवनाथ दादा सालों के और ये देखिए, चलिए भानुदास दादा मस्कर हमारे सागर मांडोकर सर का थोड़ा सम्मान है इस गेंद के बाद लीजिए। उसके बाद कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे आवेश दादा मस्कर। सागर सर चाहिए, खास समय वक्त उनके पास नहीं। इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे बहुत सारे कमेंटेटर्स, डम्बोली से लीजिए, रायगढ़ से लीजिए और विश्वनाथ सिंह मस्कर। देखिए हमने पहले ही बताया इनकी मोहब्बत ठाणे रायगढ़ से। जाइए सागर सर,
खास देखिए सागर मांडोकर सर देखिए इनका सम्मान किया जा रहा है और उसके साथ सेकेंड इनिंग में जुड़ेंगे वो। भानुदास दादा मस्कर देखिए हम देख सकते हैं और हमारे मुन्ना देखिए वहां पर पहुंचे हैं। भानुदास दादा मस्कर देखिए इनकी सुबातों से खास करके सम्मान किया जाएगा। सागर मांडोकर सर देखिए यहाँ से एक गेंद बचा है यहाँ से और सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए इसे भूला नहीं कहते। और ये चाहते थे यहाँ पर वीरभद्र सीडन टीम है कि स्कोर कैसे भी 50 तक ना पहुँचे, 50 के ऊपर ना पहुँचे, लेकिन फिर भी देखिए हेडविशन और टीम खुश रहेंगे। वो भी चाहते थे कि 50-45 के बीच में पहुँचे। 46 बनाए जीत के लिए 47। सागर मांडोकर सर देखिए बात करेंगे इनका खास इस वक्त देखिए सम्मान किया जा रहा है यहाँ पर और 47 का टारगेट है, लेकिन से गुल रहेंगे तो गुलशन खिलते रहेंगे भाई। फिर से वापस हम इस टूर्नामेंट के देखिए फाइनल नाइट जुड़ेंगे। फाइनल नाइट वापस जुड़ेंगे यहाँ पर से, लेकिन सागर मांडोकर से देखें स्क्रीन पर आप देख सकते हैं यहाँ पर डैशिंग लोग एक डैशिंग इंसान भी निश्चित रूप से यहाँ पर शान सुबह के यहाँ से और एक अच्छी कमेंटेटर भी देखिए बात करेंगे। नेरे धुंधरे की आवाज़ देखिए यहाँ से और जिस आवाज़ ने देखिए उन्हें समय उतना नहीं मिलता है खास करके जॉब के कारण और बहुत सारे टूर्नामेंट देखिए कवर करते हैं एकदम से नेक दिल। और सागर मांडोकर सर यहाँ पर जुड़ रहे हैं, हम यहाँ से रजा ले रहे हैं और फाइनल नाइट फिर से वापस जुड़ेंगे। तब तक के लिए सागर सर आप जुड़े लीजिए। जगदीश दादा भंडारी कैश प्राइस क्या कंटिन्यू रहेगा या वापस? चलिए यहाँ से चलिए हैट्रिक विकेट के लिए देखिए बात करेंगे जगदीश दादा भंडारी इनकी तरफ से 2000। तो धन्यवाद बाबूशाह सर। आणि मॅच पाहायला मजा येईल। शिरडोन विरुद्ध 2 नाद करताना हे दुटणे तर विनिंग टार्गेट विजयासाठी आपण लक्ष पाहणार आहोत 47। सामना कोण जिंकेल ही चर्चा जरूर सुरू। सलामीची जोडी सरकल्या सुयोगनं मागच्या सामन्यामध्ये काय कमालीची बॅटिंग केली, थोडा दबाव निर्माण झाला होता, त्यानंतर सुद्धा कमबॅक केलं, विनिंग स्ट्रोक पाहिलं। नारिवली संघाविरुद्ध सनसनाटी विजय आपण पाहिला आणि आता समोर संघ हे दुटणे 47 टार्गेट नारिवली विरुद्ध सुरुवात अप्रतिम होती, कौतुक करायला हवं दोन्ही आघाडीची जोडी। हे दुटणे ए संघ खेळतो आणि त्यांच्या विरुद्ध आता टीम शिरडोन टार्गेट 47 फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून वीर बजरंग शिरडोन हा संघ आहे। टॉस त्यांनी जिंकला, क्षेत्ररक्षणाला पसंती, बॅटिंग करेल। 47चा टप्पा ओलांडायचा। अजूनही काही ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतोय। दोन्ही संघाची पाठीराख आज विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचा मित्र परिवार प्रचंड पाहुण्यांची उपस्थिती आपण जरूर पाहिली। पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रोहित मात्रे होता, हे दुटणे, दयाळू काळन असेल, करण पाटील, हर्षद भंडारी। आणि क्रिकेटमध्ये छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात। लक्षवेध मॅचकडे आविष्कार आहे आणि सुयोग पाटील, विकी गरत। मॅच ऑन, पहिला चेंडू
विकी करत. ओ पहिल्या चेंडूवर केलं आक्रमण, डीप कडे झोकून दिलं. गुड फाईट बॅक नकार देत असताना सामना कमालीचा होईल. दोन्ही संघाकडे ती आपण पाहते पॉवर. दोन्ही संघाकडे प्रचंड प्रतिभावंत खेळाडू आहेत. या मॅचला अगदी शेवटपर्यंत कडवी झुंज देऊ शकतात. विश्वनाथ शेठ मस्कर यांची स्पर्धा म्हटली तर अप्रतिम दर्जा असतो. मॅनेजमेंट छान असते, पाहुण्यांची मांदियाळी असते. प्रचंड मोठ्या संख्येनं अगदी वाढदिवसाचे सेलिब्रेशन, बड्डे केक आज पाहिलं असं हे व्यक्तिमत्व, सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे हे व्यक्तिमत्व. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट, क्षेत्र खाली. ओ वन बाउन्स, नो चान्स. अप्रतिम फटका होता. अगदी ऑन साईडला सहज ठोकला. पण हे चित्र पाहिलं, फ्रंटफुटला आले, ऑन साईडला मधोमध अगदी तंतोतंत. आणि तो इरादा पक्का होता. ध्येय निश्चित तुमचं असावं आणि त्या ॲटिट्यूडनं खेळतो. बॅटिंग करताना आविष्कार आहेत, सुयोग आहेत. अगदी नारिवली विरुद्ध या दोन सलामीवीरानं काय बॅटिंग केली, दर्जेदार. तुमचे सलामीवीर जर पॉवरफुल असतील ना, तर जर तुम्हाला तो दबाव निर्माण करता येतो विरोधी संघाविरुद्ध. मात्र जेव्हा गोलंदाजी करणारा संघ जर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं तर तो संघ सुद्धा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामना तुम्हाला जिंकता येतो. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागते इनसाइड सर्कल. एक धाव नक्कीच मिळेल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावफलक आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावर 6. कंपॅरिझन आपण केली. विवेक पाटीलच्या षटकामध्ये 16 आल्या, 47 टार्गेट. अगदी पार्श्वभूमी पाहिली तर अगदी विवेकच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार होता. आतापर्यंत दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहिलं आपण, जरूर इथे पाहिलं. बॅटिंग टीम शिल्डोन त्यांच्या विरुद्ध हेडूटने टप्पा पडला. ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल, संघ पुढे सरकेल. अजूनही दोन्ही संघांचे पाठीराखे या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्हाईट बॉल. 3 चेंडूनंतर एकूण धावा 7 रन्स. चक्रव्यूह आखल्या. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरक्षित इनसाइड सर्कल मध्ये जरूर होता. क्षेत्ररक्षक तिकडे रेडी होते, आपल्या पोझिशनवर ते काम करत होते आणि तितक्या वेगानं धाव पूर्ण केली. थोडा प्रेशर शिफ्ट होईल टीम शिल्डोनवर. सुरुवातीला जर सातत्याने धावा आल्या तर दबाव निर्माण होतो फिल्डिंग टीमवर. आणि हेदूटने संघ सुद्धा तेवढा चांगला संघ. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ खेळतात. आकाश शेठ पाटील स्कायरा 11चे आम्ही पाहिलं होतं. शिर्डोनला सुद्धा नाईट स्पर्धे बाबूशाह सर आम्हाला, तर नक्कीच तो संघ वेगळा आहे आणि हा संघ वेगळा. आणि इथे लॉफ केलाय ऑन साईडला. शिर्डोनमध्ये सुद्धा नाईट स्पर्धा सुरू. मगाशी बाबूशाह सर आम्हाला इन्फॉर्मेशन देत होते. आणि एकूण धावा धावफलकावरती टोटल 14. कंपॅरिझन केली, विवेकच्या षटकामध्ये 16 आल्या आणि अजूनही एक चेंडू बाकी. त्याच पद्धतीनं पलटवार होतोय वीर बजरंग शिर्डोन. तर नक्कीच क्रिकेटची खाज असते ना. नक्कीच आपण पाहतो अगदी आपल्या गावचा सामना असेल, मग आपल्याला झोप आली 1:30-2ला आणि जर समजलं गावचा सामना आहे मग 3:30-4, मग हे पाठीराखे क्रिकेट वेडे असतात आणि तेव्हा वेळ पाहिली जात नाही. नक्कीच आविष्कार आहे सुयोग. बॅटिंग लाईनअपमध्ये स्ट्रॉंग आहे. अगदी आविष्कारला पाहिलं पहिल्या मॅचमध्ये दबाव निर्माण केला होता टीम नारिवली विरुद्ध आणि आता विजयासाठी खेळायचे दोन्ही संघ. आक्रमण, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, व्हॉट अ टायमिंग. काय फटका होता बघा. जगदीशजी भंडारी शिर्डोनचे सलग 3 षटकार 2000. मात्र हा आपण जरूर पाहतोय 3 6ला सुद्धा लावलेत. जगदीश भंडारी त्या मॅचला ते एन्जॉय करतात. मात्र व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम फटका, टायमिंग, प्रॉपर स्किल पाहायला मिळालं.
बघा आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून राऊंड विकेटनं जसा चेंडू आला ना बॅटवर तितक्या वेगानं हा पलटवार झाला आणि उभे होते, कॉन्फिडन्स होता का फटका जरूर सीमारेषेच्या बाहेर जाईल. पुन्हा प्रेशर शिफ्ट केले. 16 धावा होत्या जेव्हा हिदुटने बॅटिंग केली आणि आता धावा 20-0. सामना कमालीचा होईल. फलंदाजांना आव्हान देताना हिदुटने संघ एस डी जे आमचे पाठी राखे तर नक्कीच लक्ष उद्या मॅचकडे. असं म्हटलं जातं भुला के डर कुछ अलग कर. क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. काही होऊ शकतो. जर तरचा क्रिकेट कधी रंग बदलेल. मागचा सामनासुद्धा तेवढा कमालीचा होता. वाडेकर 40+, देसाई 40+, त्यांच्या विरुद्ध खेळले. तो सुद्धा सामना शेवटपर्यंत रंगत गेला. मात्र एक खराब चेंडूनं तो सामना गमावा लागला. विस्फोटक फलंदाजी, घातक फलंदाजी, आविष्कार, सुयोगनं मागच्या मॅचमध्ये. तर हे मैदान आम्हाला माहिती देताना कल्पेश वीरबजरंग शिरडोनसाठी नेहमी उपयुक्त राहिले, लक्की राहिले. तर विकेट हॅट्रिकसाठी जगदीश भंडारी बघा पूल करण्याचा प्रयत्न. अगदी वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. टार्गेट 47. अगदी मागच्या शनिवारी कल्पेश आम्हाला माहिती देतो. हे मैदान नेहमी 4 नंबरचं प्राईज त्यांना मिळालं. टीम वीर बजरंग शिरडोन. त्याच्या अगोदर 3 नंबर यांना मिळालं होतं. 3रा क्रमांक टीम शिरडोनला. आता बघूया काय होणार. समोर संघ वेगळा आहे. प्रत्येक स्पर्धा वेगळी असतं. मैदान थोडं वेगळं असतं. चित्र वेगळं असतं. परिस्थिती वेगळी असते. मात्र परिस्थिती कशी असू द्या चलबिचल व्हायचं नाही. क्रिकेटचं आपण पाहिलं सूत्र. क्रिकेटमध्ये तो अप्रोच आहे. मागे काय झालं ते तुम्हाला विसरावं लागतं. संपूर्ण आमचे विश्वनाथ शेठ मस्कर यांचा मित्र परिवार या स्पर्धेला आत्ताही तो एन्जॉय करतोय. त्यांचा आम्ही आभार मानतो. क्लीन बॉल. त्रिफळाचित. सुयोग पाटील जो आपण पाहतो अजूनही सुरक्षित आहेत. सलामीचा फलंदाज. पूर्वार्धामध्ये टीम बॅटिंग करतोय. पाहिली होती हिदुटने ज्यामध्ये रोहित होते, प्रशांत, दयाळू काळन होते, करण पाटील, हर्षद भंडारी, नचिकेत भंडारीला पाहिलं. 15 मध्ये 8 खेळला रोहित होता आणि आता थोडा दबाव निर्माण होईल. टीम 8 चेंडूमध्ये 15 खेळला रोहित. पूर्वार्धामध्ये टीम हेडुटनेसाठी. प्रशांत कुंभारकर 6 चेंडूमध्ये 14 खेळला. पूर्वार्धामध्ये 2 फलंदाजाचा अपवाद सोडला हेडुटने. मात्र त्यानंतर आपण पाहिलं असेल शिरडोननं कमबॅक केलं. प्रणव पाटीलचं षटक 11 धावांचं राहिलं. सुयोगचं 13 धावांचा लेखाजोखा पूर्वार्धाचा होता आणि आता टार्गेट आहे 47. मात्र चांगल्या स्थितीमध्ये विकेट नक्कीच मिळाले. मात्र ज्या धावा हव्या होत्या हर्षद भंडारी 21. कंपॅरिझन सुद्धा आपण केली तर 2 षटकानंतर कंपॅरिझन 22 होत्या जेव्हा हेदुटनेनं प्रथम फलंदाजी केली. पाहूया विजयाच्या दिशेनं. ओ ड्राईव्ह करत असताना मिडॉनकडे प्रयत्न. मिसफील्ड. लॉंग ऑन वरून बॅकअप रेडी. गुड फिल्डिंग. सावरलं. एकमेकाला साथ देत असताना आणि मैदानावर हे तुमचं वातावरण पाहिजे. प्रसंग कसाही असू द्या. चूक कुणाचे उद्या पाठबळ देणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तुमची मनस्थिती ही खूप महत्त्वाची असते आणि तो प्रयत्न होत असताना सन्माननीय पाहुणे तर सन्माननीय नरेंद्र शेठ ठाकूर समाजसेवक सोनारपाडा त्यांचं वेलकम सुस्वागतम. एक बाईक आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले. पांडुरंग संते असतील. मात्र आज नरेंद्र शेठ समाजसेवक आहेत. सोनारपाड्याचे समाजसेवक. एक बाईकचे पुरस्कार ते या संपायर सिग्नल मालिकावीराची ती बाईक आम्हाला दिली. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो नरेश शेठ ठाकूर. गणेश भोईर असतील, घे सर, अर्जुन पाटील असतील,
बिंदास पाटील असतील, बुरदुल, गणेश शेठ भोईर, मोतीराम पाटील आमची मॅनेजमेंट आहे, पुष्कर ज्वेलर्स, दानशूर दाते. वेगाने चेंडू, अपील झाली जोरदार, यस आउट. अनमोल ज्वेलर्स लोढा हेवन यांच्याकडून सुद्धा चांदीची मूर्ती पुष्कर ज्वेलर्स आम्ही धन्यवाद देतो. हर्षद भंडारी व्हाईट बॉल डॉट विकेट सिंगल आतापर्यंत धावा फलकावर टोटल 23. धावा फलकावर. क्रमांक 4चा फलंदाज सरकलाय सुशांत मात्रे. तर मॅच मध्ये हेडूटने संघ कमबॅक करतोय बघा. आतापर्यंत विकेट फॉल डाऊन, 2 गडी बाद 23. बरोबरी साधली जाते. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं अजूनही बाकी. ओ क्लीन बोल्ड, क्या बात है. आम्ही सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. जबाबदारी थोडी वाढेल. येणारा फलंदाज सेट होत नाही. गोलंदाज ताकद निर्माण करत असताना हर्षदचं हे षटक सुद्धा काही अंशी का होईना कमालीचं राहिले. आता विनिंग कॅल्क्युलेशन, धावा 23, टार्गेट 47. 3 विकेट. टाळ्या उद्या हर्षद भंडारीसाठी. कमालीची गोलंदाजी त्यांनी घेतली. 3 धावा देत 3 विकेट. गुड बॉलिंग हर्षद. सामना अजूनही उत्कंठ आहे. सुयोग पाटील मैदानावर आहे आणि नारिवली विरुद्ध सुद्धा सुयोग शेवटपर्यंत उभा होता. आणि ही जोडी हर्षदला दिलेत त्यांनी 500 रुपये. पुरस्कर्ते आमचे जगदीश भंडारी. विकेट हॅट्रिक नाही झाली मात्र ओव्हर हॅट्रिक. आणि जी कमालीचं षटक फेकलं हर्षद भंडारीला त्यांनी. तर वडील आहेत का? यस, क्या बात आहे. नाही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. यस, त्यांचे वडील आहेत. हे प्रेम आहे. हर्षद भंडारी जेव्हा आपला स्वतःचा मुलगा खेळतो आणि मध्यरात्रीनंतर गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 12 चेंडू 24. मध्यरात्रीनंतर जरूर आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग अगदी शांत पद्धतीनं या स्पर्धेचा आनंद घेत असताना 12 चेंडू 24 धावेची गरज. सामना कोण जिंकेल हे दुटणे संघाविरुद्ध 2 नाद करताना वीर बजरंग शिरडोन. धावा 23, 3 विकेट. आविष्कारे नितीन पाटील बाद झाले. त्यानंतर सुयोग अपेक्षा. आता नवीन फलंदाज विवेक कडून आणि गोलंदाज आलाय प्रशांत कुंभारकर. सुयोग तो थांबणार नाही. विस्फोटक खेळासाठी ओळखला जातो. मेरे पास पावर भी है, मेरे पास नजाकत भी. काय फटकेबाजी. यस, आयवा कॅच आणि मिळालेत सौरभ भोईर यांच्याकडून 500 रुपये आयवा कॅच. नारिवलीचे 5 रात्रीमध्ये पारितोषिक. आयवा कॅच घेतला कल्पेश आणि पंचांचा आयवा कॅचवर लक्ष होतं बघा किती तक्षण. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आम्ही मगाशी म्हटलं का हा फलंदाज बलवान आणि नारिवली विरुद्ध सुद्धा यानं पॉवरफुल शॉट खेळले होते. धाव फलक हळूच वेगाने पुढे सरकले. बलवत्तर खेळाडू चांगली झुंज देतोय. मला गावासाठी खेळायचे स्थान, श्रीदम, बॅलन्स अगदी लयबद्ध खेळतो. आता आयवा कॅच साठी प्राइज आहे 3101 रुपये म्हणजे 3101. रुपेशजी पाटील गोल्डन मॅन. रुपेश शेठ पाटील नागावचे गोल्डन मॅन. आता बघा प्राइस काय 3101. कुणी घ्या बिंदास. 3101 टाळ्या होऊ द्या. गोल्डन मॅन आमचे रुपेश शेठ पाटील. कुणी आयवा कॅच घ्या 3101. एक आयवा कॅच मात्र मॅच मध्ये कमबॅक 10-14. का बॅटिंग करतो सुयोग.
खोलात टाकलाय, सामना सोडत नाही. एक धाव निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग 2 धावा वेगाने पूर्ण. रुपेश शेठ नांदव भाई पाटील गोल्डन मॅन 3101 चे डीजे ऑपरेटर म्हणतात. मी प्रयत्न करतो आता थोडा फ्री आहे. येणारी विनिंग कॅल्क्युलेशन 9 बॉल 12. सामना कोण जिंकेल, दोन्ही संघांना उत्कंठा लागल्या. उत्कंठा वर्गात जे स्टेजवर आमची बच्चे कंपनी होती ती उतरली आता खाली, कारण 3101 कोणाला नको. सुयोगनं कमालीची बॅटिंग, 3 षटकार, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल योगदान. 9 मध्ये 12. 9 मध्ये 12. अगदी सावध फटका, तुफानी हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होता. निघालाय 2 धावा, धोका. व्हेरी क्लोज. 2:33 झालेत. धडधड वाढल्या. गोलंदाज सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा त्यांनी चंग बांधलाय. फलंदाजावर हल्ला चढवण्याचा त्यांचा प्रयत्न. मॅच मध्ये दोन्ही संघ चांगली कामगिरी करतात आणि जे प्रयत्न होते ते मनसुबे उडून लावले. मॅच मध्ये उत्कंठा. टीव्ही अंपायरकडे आपण जरूर वळलो. व्हेरी क्लोज. टीव्ही अंपायर यस. गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला होता, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याची तयारी दाखवते क्षेत्ररक्षण. स्क्रीनवर आमची संपूर्ण टीम. क्रिश फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण तिथे पाहूया एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. लेट्स सी. यस, डिसिजन पेंडिंग. फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोर्चा, क्षेत्ररक्षणाचा मोर्चा आपण लावून घ्या लगेच. वेगळ्या अँगलने चेक करतो पुन्हा एकदा. उपद्रव निर्माण करताना, विजयासाठी प्रयत्न होत असताना सामन्याला कलाटणी मिळणार का? जबरदस्त सामना आहे. यस, डिसिजन कठीण आहे थोडं. तकदीर हमेशा बहादूर का साथ देती है असं सुद्धा म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. टार्गेट बघा, ते कॅश प्राइज झाले, घेऊन ठेवा एक मॅनेजमेंट. रुपेश शेठचं नाही, ते जगदीशजी भंडारी यांचे. यस, नॉट आउट. सुरक्षित. तर 2 धावा मिळतील. टार्गेट विजयासाठी 47. सामना पाहायला मिळतो हेदूटने आणि वीर बजरंग शिरडून. 37 झाल्यात. सामना सोपा आहे. विनिंग कॅल्क्युलेशन येईल. 32 वर खेळतोय फलंदाज सुयोग पाटील. टाळ्या होऊ द्या. 3 षटकार 2 चौकार. वीर बजरंग शिरडूनसाठी कमालीची बॅटिंग. तुफानी हल्ला. 9 चेंडूमध्ये 32 धावेची तडाखेबंद खेळी. पुन्हा एकदा फटका फसला डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. पाठलाग होईल. 2 धावेसाठी प्रयत्न. सामना सोपा होत चालले हेदूटने विरुद्ध टीम शिरडून. सुयोग काय कमालीचे क्षेत्ररक्षक चूक करत असताना आता धोका. रनआउट. थोडा चिडचिड वाढली पॅव्हलियनमध्ये, कारण ही विकेट गरज नव्हती. सामन्याला कव्हर केलं होतं. पंच ऑन फील्ड डिसिजन. आउट. ऑन फील्ड आउट आहे. चला चर्चा नको. तर यस, टीव्ही अंपायर चेक करूया. डाउट्स क्लिअर होईल. दोन वाजून 36 मिनिटं. धावसंख्येची जी कक्षा होती त्यानंतर आपण पाहिलं कमबॅक करत असताना. यस, आउट. आउट. रन आउट. डेफिनेटली गुड अंपायरिंग. असं वाटलं होतं का आरामात धावा पूर्ण करेल आणि त्या अविर्भावामध्ये होता. 2 धावा मिळतील. सामना सोपा होत चाललाय. टार्गेट विजयासाठी 47. एकूण धावा 47चं टार्गेट होतं, आता 39. विनिंग कॅल्क्युलेशन येईल. 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. सात चेंडू आणि 8 धावेची गरज.
हेदुटणे विरुद्ध शिरडोन असा सामना. नवीन फलंदाज सरकलाय स्वप्नील. सामना कोण जिंकेल? टीम हेदुटणे का जय बजरंग शिरडोन? कमालीचा सामना आहे. धावसंख्येमध्ये वीर बजरंग शिरडोन आणि हेदुटणे ए दोन्ही संघ आपण पाहतो तेवढे पॉवरफुल आहेत. धावसंख्येमध्ये जी तफावत होती इथे आणखीन संधी. यस, ऑन फील्ड रनआउट. मॅच मध्ये पुन्हा आजच्या रात्रीमध्ये असे सामने पाहतो. अगदी काही शेवटच्या षटकापर्यंत रंगतात, काही शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले. मागचा सामना 40+ मधून सुद्धा बेतवड देसाई आमचे गोल्डन मॅन रुपेश ज्ञानदेव शेठ बघा यांच्याकडून प्राइज आहे आयवा कॅच 3101. आयवा कॅच कुणी पकडा. रनआउट. नवीन फलंदाज सरकलाय मात्र अजूनही अपेक्षा सावध खेळतोय. मॅच विनर खेळाडू कसा असावा याचं उत्तम उदाहरण अगदी नारिवली विरुद्ध सुद्धा क्रिश पाहिलं. शेवटपर्यंत टिकून राहिला, झुंज दिली, परिस्थितीचे 2 हात केले, चल बिचल झाला नाही. संघासाठी खेळायचं या उद्देशानं मैदानामध्ये उतरला होता तो अजूनही सुयोग. आतापर्यंत कल्पेश आम्हाला माहिती देते दोन्ही संघाच्या 5-5 विकेट गेल्यात. समीकरण मात्र सोपं आहे, मात्र नाही म्हणता येणार. 6-8 आहे. 6-6चा सामना होता नारिवली शिरडोन. मात्र टॉस इथे शिरडोनचा आहे तर त्यांना विकेट न गमावता 7 सुद्धा चालतील. इन्फॉर्मेशन देतो आम्ही. विकेट न गमावता टीम शिरडोन 7 सुद्धा चालतील कारण टॉस शिरडोनचा आहे. 5-5 विकेट झालेत दोन्ही संघांचे. 6-8 आहेत. चला टाळ्या येऊ द्या, टाळ्या येऊ द्या. 1 ओव्हर बाकी. आयवा कॅच तुम्हाला मिळणार 3101 + 500. एक आयवा कॅच तब्बल मिळून देतील 3101 + 500 3601. बघा एक आयवा कॅच 3600 रुपये मिळून देईल. सुवर्ण संधी प्रेक्षकांना. चला वेग वाढवा. 2:39 स्पीडअप करा. बाबूशाह सर आहेत त्यांच्या शैलीमध्ये बोलायचं झालं जलबाजी करो. 6 चेंडू आणि 8 डावेची गरज. चला लक्ष विद्या गोलंदाज. पहिला चेंडू. ओहो, कमबॅक होत असताना सुयोग आहे. सुयोगकडून विजयाच्या अपेक्षा आहेत. त्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, प्रचंड प्रतिभावंत आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेत. कोण जिंकेल? 5 मध्ये 8, 7 पण चालतील. दोन्ही एकदम जवळची गाव आहेत. शिरडोन इथून जर आपण गेला तर गाव लागेल आपल्याला. नक्कीच क्रिश सांगतोय याला गाड त्याला गाड जे आपण पाहिलं होतं आणि आता तसंच तसं नक्कीच. 5 मध्ये 8. ओहो, गुड बॉलिंग. अशा वेळी तत्पर मिसफील्ड बॅकअप रेडी. सामना सोडायचा नाही. एक्साइटिंग. उत्सुकता वाढले या मॅच मध्ये. जो चांगला खेळ दाखवेल तो नक्की जिंकेल. 40 झालेत. टार्गेट 47. 4 मध्ये 7, 6 पण चालतील. विदाउट विकेट 6 सुद्धा चालतील. आणि जर विकेट गेली तर 7 कंपल्सरी. दबाव वाढला. टीम हेदुटणे विरुद्ध शिरडोन. बॅकफुटला गेले. यस, विकेट. आणि विकेट कोणाची आली तर विकेट आली सुयोगची. क्रिकेटमध्ये असे उलटफेर होत असतात, आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. आता मॅच मध्ये मनोरंजक रंजकता. कंपल्सरी 3 चेंडू 7, 3 बॉल 7. मात्र टाळ्या होऊ द्या. सुयोग एकटा लढला.
मागच्या मॅच मध्ये सुद्धा एकटा लढला, हताश निराश, त्याला सामना जिंकून द्यायचा होता आणि त्या उद्देशामध्ये उतरलाय. चांगला प्रयत्न, चांगला सिंगल डबलला विसरल्यानंतर क्रिकेट कसा रंग बदलतो हे बऱ्याच वेळा आपण पाहिले आणि मॅच मध्ये संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं आणि उतावीळपणानं बलवान व्यक्ती सुद्धा कमजोर होतो. लक्ष विद्या मॅच कडे आनंद साजरा होत असताना पाठीराखे हे दुटणे आता पाहायचं मॅच मध्ये कमबॅक कोण करणार आणि नक्कीच इंटरेस्टिंग मॅच. 3-7 रुशाल मात्र कंपल्सरी 7. रुशाल आलाय, त्याच्याकडे ताकद आहे, प्रचंड पावर आहे. 3-7 रुशाल आलाय. काळूराव भंडारी यांच्याकडून शुभेच्छा आलेत. बंडू कालन यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत. हेडूटने टीमसाठी. चला वळूया मॅच कडे. प्रेक्षक वर्ग येऊ द्या टाळ्यांचा आवाज, येऊ द्या शिट्यांचा आवाज. तर सलग 8 मॅच मध्ये रुशालच्या नावावर एक रेकॉर्ड्स आहे. षटकारानं त्यानं खातं खोडलं. मॅच विनर खेळाडू 3-7. अपील जोरदार पाहत बसले. लेग बाईस. दोन चेंडू 6 धावा. टाळ्या येऊ द्या प्रेक्षक, ऊर्जा वाढवा दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. विजयाचा चेंडा कोण फटकवणार आणि विजय खेचून कोण आणणार. जसा सामना होता नारिवली शिरडोन आणि तसा सामना आता सेम मॅच. मैदान तेच, संघ वेगळे, खेळाडू आता थोडे वेगळ्या. समोर गोलंदाज रोहित मात्रे बॅटिंग करेल, समोर असेल दिनेश मात्रे. 2 बॉल 6 समोर ठेवला. शेवटच्या चेंडूवर सामना गेलाय. काय आज सामने रंगले बघा. शेवटपर्यंत 1 मध्ये 6 धावा. असे सामने क्रीज पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. 1 चेंडू षटकार तिथे आणि कल्पेश मला माहिती देतोय दोन्ही चेंडू धावा या लेग बायच्या आल्या दोन्ही चेंडूंवर. 1 बॉल 6 डॉट आला तर मेडन ओव्हर आयवा कॅच घेतली तर 3-1-0-1 पुरस्कर्त्या रुपेश बाई गोल्डन मॅन नागावच्या. 3-1-0-1. 1 चेंडू 6 धावा. टाळ्या सुरू ठेवा. कोण जिंकेल? हे दुटणे का शिरडोन? आणि सामना जिंकला ही दुटणे संघानं. निर्धाव मेडन ओव्हर. क्रिकेट मध्ये काय उलटफेर होतात. 6 मध्ये 6 असताना सुद्धा सामना कशा पद्धतीनं जिंकता येतो. 6 मध्ये 8. 2 लेग बाय झाल्या. गुड मॅच, गुड मॅच. आज प्रेक्षकांचं खुश. सिंगल डबलला विसरल्यानंतर मात्र जी कडवी झुंज दिली होती. बॅड लक सुयोग 11 मध्ये 34 खेळला मात्र सामना जिंकू शकले नाही. हे दुटणेनं काय दणदणीत विजय, कोणी विसरणार नाही. 34 धाव्यांची सुयोगची खेळी अखेर व्यर्थ गेली. मात्र बॅड लक सुयोग खूप चांगला खेळला, नडला. मात्र एका बाजूला संघाने जी साथ दिली नाही. सुयोग थोडा नाराज असेल. 34 धावा त्यांनी ठोकल्या, दोन्ही जवळची गावं आणि सामना आपण सर्वांनी छान एन्जॉय केला. बघा